नमस्कार, कावेरीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी कावेरीज किचन मध्ये बनवत आहे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। त्यासाठी मी घेतले आहे 2 वाट्या तांदळाचे पीठ, त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध। सारण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाट्या ओल्या नारळाचा खीस, 1 वाटी गूळ, थोडीशी विलायची, 1 चम्मच खसखस, थोडेसे केशर। चला आता आपण उकड बनवायला सुरुवात करूया। उकड बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 1 वाटी पाणी 1 वाटी दूध गरम करायला ठेवूया। पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण 2 वाट्या तांदळाचे पीठ घालून घेऊया। छान मिक्स करा, गॅस बंद करा आणि 10 मिनिटांसाठी वाफ काढून घ्या। त्याला थोडेसे तूप लावून हे पीठ छान मळून घेऊयात। आता आपले पीठ छान मळून तयार आहे। सारण बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 2 चम्मच तूप घालूया। तूप घालून झाल्यानंतर 1 चम्मच खसखस घालूया, त्यानंतर ओल्या नारळाचा खीस, त्यानंतर 1 वाटी गूळ। हे सर्व छान परतून घेऊ 5 मिनिटांसाठी। सारण छान परतल्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पूड घालूया। हे पहा, आता आपले सारण छान बनून तयार झालेले आहे। या पिठाची गोळी भरून घेऊ। मोदकाचा साचा घेऊ, त्यामध्ये गोळी भरून सारण भरून मोदक तयार करूयात। आपले मोदक आता बनून तयार झालेले आहेत। तर आपण सर्वप्रथम मोदक स्टीम करण्यासाठी पाणी बॉईल करायला ठेवूया। हे पहा, आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण मोदक स्टीम करायला ठेवून देऊ 10 ते 12 मिनिटांसाठी। त्यामध्ये मोदक सेट करून घेऊयात। दहा ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि आपले मोदक सुद्धा छान प्रकारे स्टीम झालेले आहेत। हे बघा, तयार आहेत आपले बाप्पासाठी बनवलेले उकडीचे मोदक। जर तुम्हाला हे मी आज बनवलेले उकडीचे मोदक आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।